फिनिशर असं म्हणून धोनीचं नाव का घेतलं जातं? ऐन संकटाच्या वेळेला तो त्वेषाने खेळतो. मोबाईल ॲडिक्शन आणि सायबर फ्रॉड हे दोन जुळे भाऊ आहेत. 1-2 वर्षामध्ये मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र निघतील, ती काळाची गरज आहे. प्रमाण आत्ताशी 10% आहे. ही सुनामी यायची आहे ॲडिक्शनची अजून. जर रेंज नसल्यावर चिडचिड होत असेल, स्त्री पुरुष दोघांनाही सांगतोय, तुम्ही काम करताय आणि त्यावेळेला फोन वाजलाय आणि तुम्ही तो घेतलाय आणि ते चालू ठेवून तुम्ही काम करताय, तर समजायचं की नोमोफोबियाचे शिकार आहे. म्हणजे आपण एक काम करत असताना फोन आल्यावर ते काम विसरणं हे लक्षण आहे. मोबाईल बघताना आपल्याला खाली मान घातलेले सगळे दिसतात. हे 5 किलो सतत खाली आहे, ते 3 आणि 4 नंबरच्या मणक्याला ताण देत आहे आणि त्यातून स्पॉन्डायलिसिससारखे आजार लहानपणी सुरू झाले. तुम्ही बघत असाल मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांच्या शेजारून कुणी गेलं तरी भान नसतं. नातवाने वय वर्ष 7 आणि त्यांनी त्याच्या आजोबाचे 17 लाख रुपये घालवले. तेव्हा लँडलाईन तो फोन बांधला होता वायरने आणि घर एकत्र होतं. आता मोबाईल आले आणि माणसं बांधली गेली आहेत मोबाईलला. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, डी सर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर धनंजय देशपांडे सर. खास करून मागच्या वेळेस जो पॉडकास्ट केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रचंड भरभरून प्रतिसाद दिलात आणि मी सरांना रिक्वेस्ट केली की सर असे अनेक मुद्दे सुटलेत की ज्यावर आपल्याला पुन्हा एकदा यावं लागेल आणि सर हजर आहेत. सर खूप म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगेन, मी उदाहरण सांगतो की काय लेवलला त्यांची जे एंगेजमेंट आहे आपल्या सगळ्या लोकांची ती गेली होती. आपण सुरुवात पण तिथून करूया, हरकत नाही. मला वाटतं की एका जणाने असं विचारलं होतं की सर तुम्ही मोबाईलवर खूप काही बोललात, मोबाईलचं ॲडिक्शन वगैरे सगळं सांगितलं, पण तुमची मुलाखत पाहायला आम्हाला मोबाईलच वापरावा लागतो. त्याच्यावरती मला उत्तर तेव्हाच द्यायचं होतं, पण राहून गेलं. ते बरं झालं तुम्ही विचारलं. हो. तर मित्रांनो, तुमच्या हातात जो मोबाईल आहे तो चांगल्या कामासाठी आहे. माझी मुलाखत म्हणजे तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह काही दिसत असेल कंटेंट, बरोबर आहे, तरच मोबाईल घ्या, अदरवाईज त्याच्यापासून दूर जा, असं माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर ज्यांनी कोणी ते रिप्लाय दिला होता त्यांच्यापर्यंत हे उत्तर पोहोचेल नक्की. कसं आहे ते तुम्ही योग्य रीतीने वापरा. कामधेनू गाय आहे ती, बरोबर आहे. मोबाईल म्हणजे हो. ती गाय आहे म्हणून तुम्ही दिवसभर त्याची धार काढत बसणार का? पॉसिबल नाही ते, आणि ती देणारही नाही. देणार नाही. बरोबर. ठराविक वेळा असतात. बरोबर. मोबाईलच्या बद्दलही तुम्ही ठराविक टाईमला ते वापरणं गरजेचं आहे. तर मग त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे चांगले कंटेंट्स असणारे काही तुमच्या चॅनलवरती आहेत, काही पॉडकास्ट आहेत, काही आणखी 2-3 माझे मित्रमंडळी चालवतात पॉडकास्ट. चांगला कंटेंट असतो, तो बघा. इन्फॉर्मेटिव्ह असेल तो बघा. बरोबर. सर, खास करून ज्या लोकांसोबत मी बोललो, प्रत्यक्ष बोललो, फोनवर बोललो, काही लोकांची भेट पण झाली, सगळ्यांच्या याचा एक जो मुद्दा होता तो कॉमन मुद्दा असा होता की सर मोबाईलचं ॲडिक्शन खूप जास्त प्रमाणात वाढते आहे. आता अनेक लोकांना आपण मोबाईलला ॲडिक्टेड झालोत हेच मुळात माहीत नसतं. बरोबर. मलाही कधी कधी प्रश्न पडतो की मी सकाळी समजा घरून निघालो आणि लिफ्टमध्ये होतो, काम नव्हतं तरी पण मी मोबाईल काढला, मग नंतर मला जाणवलं की अरे काम नव्हतं, आपण मोबाईल कशासाठी काढला. बरोबर. मग मला ती शंका आली. मला तुम्हाला इथं हे विचारायचं आहे की मोबाईल ॲडिक्शन म्हणजे नेमकं काय, किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या असल्या म्हणजे मोबाईल ॲडिक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. चांगला प्रश्न आहे तो. मुळामध्ये एक थोडं त्याच्यात सुधारणा करतो की मोबाईल ॲडिक्शन हा शब्द कॉमन झाला आहे, म्हणजे माहिती झालाय सगळ्यांना, व्यसन झालंय. बरोबर. पण मुळात ॲडिक्शन झालंय की नाही हेच अनेकांना माहीत नाही, किंवा ते त्यांना ॲक्सेप्ट नाही आहे. अगदी. तर आधी आपण त्याची कारणं मी सांगेल आता की तुम्हाला प्रत्येकाला बॅरामीटर, प्रत्येक आजाराला बॅरामीटर आहे. बरोबर. अमुक शिंक आली, अमुक झालं तर तुम्हाला हा आजार आहे. तसं मोबाईल ॲडिक्ट आहात का ह्याचं मी स्वतः शोधलेले बॅरामीटर आहेत. बरं. तर ते मी सांगतो. ते तुम्ही प्रत्येकाने ऐकणाऱ्यांनी ते तुमच्यात आहेत का ती लक्षणं, ती जर असतील, बरोबर, किंवा त्याचं बेसिक स्टेज जरी असेल, नर्सरी स्टेज म्हणतो आपण, तर हमखास समजायचं की तुम्ही त्या बसमध्ये ॲडिक्शनच्या बसलेला आणि ती गाडी तिथंच जाणार आहे. बरं. ॲडिक्टेडकडे, आणि तिथून ती वॉर्डात घेऊन जाणार आहे, ॲडिक्ट वॉर्डात. हा ॲडिक्ट वॉर्डवरनं आठवलं, एक्स्ट्रीम लिमिट सांगतो सर. अच्छा. मी गेल्या वर्षी एका लेक्चरमध्ये पॉडकास्टला असंच इंटरव्ह्यू देताना सांगितलं होतं, प्रिडिक्शन, की म्हटलं जसं दारू व्यसनमुक्ती केंद्र आहेत तसं 1-2 वर्षामध्ये मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र निघतील, ती काळाची गरज आहे. मी बोललो
आणि गेल्या महिन्यात मला कळलं, मी मुक्ता पुणतांबेकर पुण्यात चालवतात, बरं. तर तेव्हा कळलं की तिथे एक वॉर्ड काढावा लागला आहे मोबाईल ॲडिक्शनचा. त्यांचं ऑलरेडी बापरे. व्यसनमुक्ती केंद्र दारूचं आहे, बरं. पण मोबाईलच्या ॲडिक्शनसाठीचं काढावं लागलं आहे. इतकं हे प्रमाण आत्ताशी 10% आहे. हम्म. ही सुनामी यायची ॲडिक्शनची अजून. त्यावेळेला गल्लोगल्ली व्यसनमुक्ती केंद्र मोबाईलपासून. मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतं. तर ते होऊ नये असं वाटत असेल बरं. तर फार सोपी लक्षणं आहेत त्याची ओळखण्याची. हो. तर त्याच्यापैकी पहिलं लक्षण, त्याला मी नाव दिलं आहे त्या विकाराला. हो. ॲडिक्शन ह्या सगळ्या प्रकारचं असतं. हो. मोबाईलच्या ॲडिक्शनला मी नाव दिलं आहे नोमोफोबिया. नोमोफोबिया. हां, म्हणजे नो मोबाईल फोबिया ओके. असं त्याचा विग्रह. हां. तर म्हणजे काय की आपल्याकडं फोनपासनं आपण दूर जाण्याची भीती हो. म्हणजे नोमोफोबिया. ओके. आणि दॅट इज द सेकंड नेम ऑफ ॲडिक्शन. ओके. तर म्हणजे आता मी ॲडिक्ट झालो आहे असं म्हटलं की कळत नाही लोकांना, बरोबर आहे. पण मला नोमोफोबिया झाला आहे म्हटलं तर डॉक्टरांना कळणार लगेच. म्हणून मी हा शब्द इंट्रोड्यूस बरोबर केला आहे. हो. हो. तर तो नोमोफोबिया म्हणजे काय की मोबाईल आपल्यापासून दूर गेलाय की काय, किंवा मोबाईल आपल्यापासून दूर जातोय की काय, हो. ही भीती निर्माण होत नाही. लहान मुलांना जसं आई वडील सोबत दूर असताना गेले की दूर गेले भीती की भीती वाटते तसं. तसं 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 अरे बापरे. जत्रेत फिरताना हो. आपण लहानपणी बरोबर. आई वडिलांचा हात धरून जायचो गच्च, हो. 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 चुकून सुटला हो. की भीती वाटायची. भीतीच वाटायची ना. बरोबर आहे. ऍक्च्युली ते कॅम्पसच्या बाहेर आपण कुठेही जाणार नसतो, बरोबर पण आहे. आपल्याला आई वडील नाही सापडले तर बरोबर आहे. भीतीने तसं मोबाईलचं झालेलं आहे. बरं. तर त्याच्यामध्ये काय होतं लक्षणामध्ये, सगळ्यात आधी तुम्ही सायलेंटला ठेवला असेल फोन तर हो. मोबाईल व्हायब्रेट होण्याचा तुम्हाला भास होणं, ओके. हे पहिलं लक्षण आहे. जर आणि तुम्ही चेक करायला जाणं हो. की वाजला आहे का कुणाचा, बरोबर आहे. आणि त्यावेळेला जर कळलं की कुणाचाच वाजला नाही आहे हम्म. आणि तुम्ही तरी ते व्हायब्रेट झाल्याचा भास कानात आला आहे, हो. तर 100% समजायचं की तुम्ही नोमोफोबियाकडे चाललेला आहात. बरं. पहिलं लक्षण. बरं. दुसरं लक्षण, रात्री झोपेतून जर जाग आली हो. तर आपण जवळ ठेवलेला असतो मोबाईल, तो चाचपून तिथं आहे की नाही बघणं, ओके. हां. ही सवय जर असेल, हो. 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 हे मी पेशंट अनुभवानं काढलेले निष्कर्ष हो, आहेत. हो, बरोबर. माझ्याकडे जे केसेस येतात हो. हो. त्यांची लक्षणं मी विचारतो काय काय हो. आहेत, तर त्याच्यातलं हे एक प्रमुख लक्षण आहे. हो. झोपेतून जाग आल्यावर फोन चाचपडून बघणं आहे का, म्हटलं हां मग झोपणं. माझी दोन्ही आहेत सर. तर पुढे. हे दुसरं लक्षण आहे. हो. तिसरं लक्षण आहे, आपण साधारण कुठंतरी ठेवलेला असतो मोबाईल, साधारण जागा फिक्स असते, बरोबर आहे. पण तिथं ठेवून तुम्ही तिथं नाहीच दिसला तुम्हाला, हो. आणि तुम्ही बोलण्याच्या नादात दुसरीकडे गेला तिथं ठेवलाय, हो. नेहमीच्या जागी नाही आहे. हां. 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 फॉर एक्झाम्पल मोबाईलचं स्टँड असतं, हो. त्याच्यावर आपण ठेवतो ऑफिसमध्ये, किंवा तिथं मोबाईल नाही दिसला की जीव घाबरा घोबरा हो. होणं आणि तातडीने तो शोधायला जाणं. ओके. हे जर तुम्ही करत असाल हां. हां. तर तुम्ही ॲडिक्टेड नोमोफोबियाचे शिकार होणार आहात. हे बापरे. हे पुढचं लक्षण सांगितलं. ओके. मोबाईल डोळ्याच्या आड न जाऊ देणं, हे जर लक्षण तुमच्यात दिसत असेल, म्हणजे आता आपण बोलतोय हो. हो. आणि तुम्ही हळूचकन जो फोन जर तिकडे आहे, हो. आता तो घेऊन असा तुम्ही इकडे आणून ठेवला हो. तर समजायचं नोमोफोबिया आहे. ओके. म्हणजे इतकं त्याचं ॲडिक्शन, म्हणजे मोबाईलपासनं बरोबर आहे. हे लक्षणं सांगतोय मी. हो, हो, तसं जर आणि होत असेल हो. तर 100% तुम्ही जेवायला 4 जण बसलाय हो. हॉटेलमध्ये, हो. प्रत्येक जण साईडला काढून ठेवतो मोबाईल, हो. हो. थोडं अंतर जर वाढलं मोबाईलचं तर आपण अलीकडे सरकवून घेतो. हो. हो. दॅट इज कॉल्ड नोमोफोबिया. अरे बापरे. किंवा मोबाईलची रिंग किंवा हो. मेसेज अलर्ट हो. वाजला नसला हो. तरी वाजल्याचा भास होत असेल तुम्हाला बरं. आणि तुम्ही उघडून बघत असाल हो. तर नोमोफोबियाचे शिकार आहात. आहेत. बरं. लक्षात आलं. हो. हो. किंवा आणखी पुढची लक्षणं सांगतो, सोपी सोपी आहेत ती. हो. तुमच्या फोनवर सतत तुम्ही वेगवेगळे ॲप्स चेक करत राहणे किंवा इंटरनेट ब्राउज करत राहणं, ज्याला मिनिंग नाही आहे, हो. उगीच सर्फिंग ज्याला म्हणतो आपण, हो. 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 ज्याला सुरुवातीला काय सांगितलं जातं हो. की नाही सर मला तर ते जॉग्राफिक बघत होतो, नॅशनल जॉग्राफिक बघत होतो यूट्यूबला, हो. पण नंतर एक दुसरं हे काहीतरी आलं, ते संपल्यावर मग ते बघायला घेतलं, मग तिथून मग ते रीलकडे गेलो. हो. असं करत 1.5-2 तास सर माझे कसे गेले कळलं नाही. रील बघण्यात 1-1 मिनिटाची रील, बरोबर आहे. 2 तास, बाप. म्हणजे 120 रील तो बघतोय. हो. आणि एका रीलचा विषय दुसऱ्या विषयाशी संबंधित नसतो, तो भडीमार इथं होतोय सातत्याने. म्हणजे बरोबर आहे. एकाच वेळेला तुम्हाला मिसळ खाऊ घातली जाते आणि इकडं गुलाबजाम खाऊ घातले जातात.
पलीकडनं मटण खाऊ घातलं जातं आहे, हो. इकडनं चपाती भाजी शाकाहारी खाऊ एकाच वेळेला चालू येते. डेंजर आहे सगळं. मग पोटाला जे जसं डेंजर आहे हो तसं ते डोक्याला डेंजर आहे. तर हे जर होत असेल हो. तुमचं, हो. तर समजून जायचं की उगीच ब्राउजिंग करताना स्वतःला विचारा की मी काय करतोय. जर अननेसेसरी एक काम झालंय माझं, हो. दुसरंही मी करत बसलो असेल टाइमपास तिथे, हो, हो. तर तुम्ही नोमोफोबियाचे शिकार आहात. बापरे. जसं फ्रीजमधनं आपण एक वस्तू काढतो, हो पाण्याची बाटली हो हो घेतली, दरवाजा बंद करतो ना, हो. तर परत दुसरं काहीतरी चाचपडत बघतो, आणखी काय आहे, आणखी काय नाही बघत, काम झालं की बंद. बरोबर. जे रिअल लाईफमध्ये आपण जगतोय हो. ते आपल्याला मोबाईलमध्ये जगणं सुरू केलं पाहिजे. मग तुम्ही ॲडिक्ट होणार नाही, नोमोफोबियाचे शिकार होणार नाहीत. ओके. किंवा तुमच्या फोनला ॲक्सेस तुम्हाला न मिळणं, म्हणजे रेंज न मिळणं, हो त्यावेळेला जर तुम्ही अस्वस्थ असाल हो आणि चिडचिड होत असेल हो. तुमची, हो. 100% समजून जा तुम्ही नोमोफोबियाचे शिकार होणार आहात. बरं. व्हाईस वर्सा. हो मी आनंदी उदाहरणं सांगतो हो. माझ्यापासूनची. हो जिथं कुठं रेंज नसते हो. तिथं मी सगळ्यात जास्त आनंदी असतो, बरं. आणि मी अनुभवलेलं आहे. बरं. काही ठिकाणी तर मी ठरवून नेट ऑफ करतो, हो. ओके. रिंग चालू ठेवतो एवढ्यासाठी हो. की इमर्जन्सी कोणाचा फोन येतो, मी सायबरमध्ये असल्यामुळे. बरोबर आहे. अदरवाईज नेट बंद माझं. आणि जिथं रेंज नाही तिथं मी प्रचंड आनंदी असतो. असे माझे काही मित्र पण आहेत बरं. की ठरवून आम्ही रेंज नसलेल्या ठिकाणी ट्रिपला जातो. ओके. आमच्या हॉटेल व्यावसायिकामध्ये आमचे जे रिसॉर्ट आहे हो. तिथं सुरुवातीला रेंजच नव्हती, बरं. तर तिथले पर्यटक जास्ती खुश होते इतर रिसॉर्टपेक्षा. बरं. हे समजून घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला जर रेंज नसल्यावर चिडचिड होत असेल हो. तर नोमोफोबियाचे शिकार होताय तुम्ही. बरं. किंवा तुम्ही काम करताय, हो घरातलं असेल, स्त्री पुरुष दोघांनाही सांगतोय, तुम्ही काम करताय त्यावेळेला फोन वाजलाय हो आणि तुम्ही तो घेतलाय हो आणि ते चालू ठेवून तुम्ही काम करताय, हो. नोमोफोबियाचे शिकार आहात. अच्छा. ते करायचं नाही जर तुम्हाला शिकार व्हायचं नसेल तर. नसेल तर. दुसरं, तर समजा तुम्ही काम थांबवलंय हो आणि फोन म्हणजे शांतपणे काम थांबवलंय, बायकांनी समजा काय कणिक मळणं थांबवलंय, हो. हात बीत पुसला, फोन घेतलाय आणि नंतर त्यांनी विसरूनच गेलेत की कणिक मळलेली आहे, हो. तर समजायचं की नोमोफोबियाचे शिकार आहेत. म्हणजे सर, आपण मला एक असं काम वाटतं- करत असताना हो फोन आल्यावर ते काम विसरणं हो. हे लक्षण आहे ओके. नोमोफोबियाचं. बरं बरं. कोणत्याही समजा मेसेज आला तर काहीतरी टोन वाजतो त्याचा, हो मेसेज रिंगचा टोन वाजतो, मेसेजचं बोलतोय मी. हो हो हो. तो वाजल्यानंतर जर तुम्ही तातडीनं विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर मेसेज बघायला घेत असाल हो. तर तुम्ही नोमोफोबियाचे शिकार आहात. शिकार आहात. हे निश्चित समजून जा. तुम्ही पेशन्सली, हो आत्ताचंच उदाहरण मगाशी मी दाखवलं, म्हणजे डेमोच झाला योगायोगाने, तुम्ही नव्हते, हो हो हो. कोणाचा तरी फोन वाजतोय असं तो म्हणाला बरं. आणि खरंच माझा वाजत होता पण सायलेंटला होता. हो. मी त्याची काळजी पण नाही केली, त्याच्या लक्षात आलं वाचतोय, माझ्या लक्षात पण नाही आलं. हम्म. हे तुम्हाला थोडंसं त्याच्यापासून दूर राहता आलं पाहिजे. बरोबर. मग कारण मला शिकार व्हायचं नाही आहे बरोबर. नोमोफोबियाचं. हो कोणतंही कारण नसताना हो तुम्ही कामात आहेत ॲक्च्युअली हो आणि काहीच कारण नाही, जसं तुम्ही लिफ्टचं उदाहरण दिलं, हो हो काहीच कारण नाही, त्यावेळेला जर तुम्ही मोबाईलवर गेला असाल हो. तर 100% आज ना उद्या तुम्ही शिकार होणार आहात बरं. मोबाईलचे. हो आता त्याच्यामध्ये तुम्ही जेवायला बसता, तुमच्या आनंदाची जी शरीराची गरज काय आहे, जे हो, बेसिक हो. एक शारीरिक गरज आहे, जर नवरा बायको असाल तर हो. शारीरिक दुसरी गरज आहे, पोटाची गरज आहे जेवणाची, बरोबर. हो तिसरी गरज आहे पालकत्वाची, म्हणजे तुमचे आईवडील घरात असतील तर बरोबर. त्यांच्यावर वेळ घालवण्याची, ह्या ज्या हो. प्लेजरमेंट आहेत, हो आनंदाच्या ठिकाणं आहेत, बरोबर. त्यावेळेला जर तुमच्या हातात मोबाईल असेल हो. तर तुम्ही आज ना उद्या नोमोफोबियाचे शिकार शिकार होणार. झाला. बरोबर. तुम्ही आनंदाच्या प्रसंगी फक्त आनंदच घेतला पाहिजे. काम करताना फक्त कामच करा, मोबाईल नका घेऊ. ओके. मी महिलांना पण सांगतो, कारण एक्स्ट्रीम उदाहरणं घडत आहेत सायबर फ्रॉडमध्ये. हो कारण मी त्या मुद्द्यावर येतो, हो तुम्हालाही सांगतो मंडळी, मोबाईल ॲडिक्शन हो आणि सायबर फ्रॉड हो. हे दोन जुळे भाऊ आहेत. अच्छा. माझ्याकडं आलेल्या केसेस बरं आणि डेटा ॲनालिसिस केलं मी, बरं. तेव्हा लक्षात आलं की फ्रॉडमध्ये जे लोक अडकलेले आहेत हो पैसे घालून, हो त्यातले 97% हो. मोबाईल ॲडिक्टेड आहेत. हा धक्कादायक आहे सर. मोठा धक्का आहे. हो मी त्याच्या पुढचा धक्का देतो अजून एक. बिलकुल. त्यांना मी टायमिंग फॉर्ममध्ये आमच्या माहिती विचारून घेत असतो आम्ही,
तर त्यांना माहितीच्या रकान्यामध्ये विचारतो की स्क्रीन टाईम किती आहे तुमचा. बरं. स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईलवर तुम्ही किती वेळ आहात त्याला स्क्रीन टाईम म्हणतात. तर माझ्याकडचं एक पेशंटचा ऑन अँड ॲव्हरेज म्हणजे फ्रॉडमध्ये अडकलेल्या पेशंटचा ऑन अँड ॲव्हरेज 15 तास स्क्रीन टाईम आहे. बापरे, 24 तासातले 15 तास. सकाळी 6-6:30ला उठल्यावर जे लॉग इन होत आहे हो. ते संध्याकाळी 12-12:30ला झोपतानाच बंद करताय. बापरे. इतकं भयानक आहे ते. आणि हे फ्रॉडमध्ये अडकतात. सर, कारण हा तुम्ही addict स्क्रीन झाला. टाईम पाहणं पण बऱ्याच लोकांना म्हणजे ते पाहत पण नाहीत अनेक लोकांना. त्याला आता खूप सुविधा आल्यात सर. अच्छा. मी उपायाच्या वेळेला आपण बोलू ते, हो हो. पण तुम्ही प्रत्येक मोबाईलला हो. तुम्ही स्क्रीन टायमर लावू शकता की तो अच्छा. आपोआप तो स्विच ऑफ होतो. बरं. असे ॲप आहेत. ओके. किंवा तुम्ही यूट्यूबला आहात हो. तर यूट्यूबच्या तिथे सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही टायमर लावू शकता बरं. की ते मला काय बाबा जॉग्राफी बघायचं 20 मिनिटाचा एपिसोड आहे हो. तर 20 मिनिटाचा टायमर लावा, आपोआप बंद होऊन जाईल. तो आपोआप बंद झालं की तुम्हाला लक्षात येईल. बरं. आजकाल आपण अलार्म लावणं बंद केलंय. हो एकेकाळी आपण गजराच्या घड्याळावरतीच हो. वाढलोय, हो हो आज ते विसरून गेलोय. हो. तर प्रत्येक गोष्टीला अलार्म लावता येतो. स्क्रीन टाईमला अलार्म लावता येतो. इवन सगळ्या गोष्टीला नाही लावला, अख्ख्या फोनलाच अलार्म लावता येतो की बाबा अच्छा. माझं मी ऑन झालो हो. की अमुक मिनिटाने तो ऑफ कर. ओके. ते करता येतं, ते करा. बरं. सेटिंगमध्ये करावं लागतं. सेटिंगमध्ये जाऊन करायचं आहे ते. अच्छा. त्याच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक सांगून ठेवतो. हो. शास्त्रीय व्याख्या आहे पण ती कळणं गरजेचं आहे थोडीशी. बरं. डोपामिन नावाचा एक द्रव पदार्थ असतो हो. जो लहान मेंदूमध्ये स्त्रवत असतो छोट्या प्रमाणात. हो. पण जेव्हा तुम्ही खेळत असता, हो. शारीरिक हालचाली करत असता आणि त्यावेळेस जिंकण्याच्या मोडवर असता हो. खेळामध्ये कुठल्याही, त्यावेळेला तो डोपामिन जास्ती प्रमाणात वाहतं आणि तुम्हाला ते मेंदू ते काय करते, एनर्जी ग्लुकोज आहे ते. हो हो. ग्लुकोज डी टाईप आहे बरं. डोपामिन. बरं. ते तुमच्या शरीराच्या सगळ्या नसांमध्ये जातं आणि बरं. तुम्हाला ताकद येते, ऊर्जा येते आणि तुम्ही अधिक दुप्पट जोडीने खेळू शकता. बरं. मॅच फिनिशर असं म्हणून धोनीचं नाव का घेतलं जातं, ऐन संकटाच्या वेळेला तो त्वेषाने खेळतो. हो. तर त्यावेळेला तो त्वेषाने खेळण्यासाठी जी एनर्जी त्याला येते, माइंडसेट त्याचा आहे तो वेगळा, हो. पण त्याला शारीरिक एनर्जी पण यायला पाहिजे उंचून 6 मारायला. हो. त्यावेळेला त्याचं डोपामिन जास्ती जोरात वाहत असतं. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इन्स्ट्रोजन पण म्हणतात. अच्छा. ह्याचं सगळ्यात आदर्श उदाहरण सांगतो. हो. बाजीप्रभू देशपांडे. अच्छा. 300-350 जखमा अंगावर घेऊन हा पराक्रमी योद्धा रात्रभर शत्रूशी लढत होता. कसा लढत होता, तर त्यावेळेला किती वेगाने मोठ्या प्रमाणात त्याचं डोपामिन वाहत असणार आहे सगळ्या शरीरात. बरोबर आहे. बाजीप्रभू ताकदवान होतेच, हो. पण त्याला एक शेवटी इंधन पण लागतं ना. हो हो. ते इंधन म्हणजे डोपामिन असतं. बरं. आता हे चांगले उदाहरण सांगितले. हो. त्याचं आताच्या काळात काय होतंय, त्याचं बॅड इफेक्ट सांगतो, तुम्हाला हादरा बसेल. अच्छा. लहान मुलांना खेळायला, क्रिकेट खेळायला, गेमवर क्रिकेट खेळायला आजकाल अवेलेबिलिटी आहेत. हो. किंवा कुठले बॉक्सिंग खेळा, कुठले हो. खेळ खेळा, हो. आणि ते खेळतात हो. ऑनलाईन गेम. हो. आणि ते खेळताना मेंदूला कळत नाही आहे की तो मोबाईलवर आहे. मेंदूला, कारण मेंदू तो अटॅक करण्यामध्ये असतो ना. क्रिकेट खेळताय तर स्ट्रोक मारण्यामध्ये मेंदू काम करतोय, बरोबर. बटणं दाबण्यात. हो. मेंदूला माहिती नाही आहे की हो. तो मैदानात नाही हो. आहे. त्याच्यामुळे ते डोपामिन तयार होतंय तिथे, ओके. पण शरीर त्यावेळेला कुठं हलतंय. जसं बाजीप्रभू लढत असताना त्यांचं शरीर हलत होतं म्हणून हो. तिथपर्यंत ते पेट्रोल जात होतं, बरोबर आहे. म्हणजे सॉरी डोपामिन जात होतं. हो हो हो. तसं मुलगा फक्त एका जागी बसून खेळतोय, बरोबर. त्यामुळे त्याच्या शरीरात ते जातच नाही, कारण रिक्वायरमेंटच नाही आहे शरीराची. हो. ते तिथं साठतंय. अच्छा. आणि हे साठून साठून तिथं त्याची लिक्विडिटी म्हणतात त्याला. मेंदू एका द्रवात तरंगत असतो. अच्छा. तर ती लिक्विडिटी फ्रोझन होते आणि त्याचा लहान मेंदू काम करेनासा होतो. हवं तसं रिफ्लेक्स नाही मिळत त्याचे. बरं. मुलांना आजकाल पटकन हाक मारली तुम्ही तर ओ द्यायला सुचत नाही त्यांना. म्हणजे टेस्ट करून बघा. भान भान नसणं. भान नसणं. तर हे सगळ्यात मोठं फरक आहे डोपामिनचा. बरं. आणि हा पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. तर मुळामध्ये आनंदी राहण्यासाठी मोबाईलशिवाय पर्याय नाही, हा सगळ्यात मोठा भ्रम पसरलेला आहे. बरं. तर तो काढला गेला पाहिजे. तुमच्या माझ्या लहानपणी मोबाईल नव्हतं, पण आपलं लहानपण आजच्या मुलांच्या लहानपणापेक्षा जास्ती चांगला आनंदी होतं की नाही. हो, नक्कीच. त्यावेळेचे आपले खेळ 0 बजेटचे होते. हो हो.
जे एक छोटा दगड घ्यायचा काहीतरी हो. आणि त्याला दोऱ्या गुंडाळायच्या गोल चेंडू तयार करायचा हो हो आणि तो बक्काम बुक्की टाईप खेळ बरोबर. खेळायचो. हो हो आता महागडे खेळ आलेत ऍक्च्युअल मधले, मोबाईल मधले तर आहेत सोडा, हो, हो. रिअल मधले पण हो तरीही मुलं आनंदी का नाही आहेत? हे पण एक कारण आहे. तर आपण जेव्हा त्या मुद्द्याकडे येऊ आता, हो. तर त्यावेळेला आपल्याला प्लेजर सर्किटरी बदलण्याची गरज आहे. हम्म. ती कशी बदलायला लागेल? तर मी काय, स्क्रीन टाईम कमी करणं सगळ्यात सोपा उपाय आहे. हो तर ते करत असताना का कमी करायचं? तर मुलांमध्ये आता मी डॉक्टरांशी पण बोलतोय, चाइल्ड बरं. स्पेशालिस्टशी, बरं. तर मल्टिपल डिसऑर्डर निर्माण व्हायला लागल्यात मुलांमध्ये. अच्छा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल त्याचं फ्रॅक्चर झालंय बोट, हो प्लास्टर लावायला आणलंय, हो. तर ते किती दिवसात रिकवर व्हावं ह्याचं एक गणित असतं. हो तेवढ्या दिवसात ते रिकवर होत नाहीये. ओके. त्याचा आणि शरीराच्या मेंदूचं कनेक्शन कमी झालंय. ओके. हे मल्टिपल डिसऑर्डर म्हणतात. एकाच वेळेला 2-4 आजार होणं, हम्म. एक दिसणारा आणि बरोबर. बाकीचे न न दिसणार, दिसणार आहे. किंवा एखादी जखम झाली आहे हो ती लवकर भरून न येणं, हो दॅट इज मल्टिपल डिसऑर्डर. बरं. तिसरं महत्त्वाचं त्याच्यातलं धोकादायक, हो ते डोपामिन तर ऑलरेडी साठलंय, हो प्लस साधारण मुलांचं डोकं वजन 5 किलो असतं, हा 10वी ते 15वीच्या दरम्यानचं. बरं. 5 किलो वजनासाठी मानेचा मणका तुम्हाला सरळ ठेवली तर हो. मणका काम करतो. ओके. आणि मोबाईल बघताना आपल्याला खाली मान घातलेले सगळे दिसतात. हो हे 5 किलो हो सतत खाली आहे, ते 3 आणि 4 नंबरच्या मणक्याला ताण देत आहे. अच्छा. आणि त्यातून स्पॉन्डायलिसिस सारखे आजार लहानपणी सुरू झालेत. बापरे. हे सगळ्यात दुःख आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक सांगून ठेवतो महत्त्वाचं, हम्म. आपले डोळे. हो आत्ता सगळ्या मुलांना शाळेत नाही बालवाडीतपासून चष्मा लागायला लागला. तुम्ही बघत असाल हो बऱ्याच मुलांना. बऱ्याच. आणि आत्ता मी सांगितलं त्याला की माझं 60 रनिंग आहे हो वय, अजूनही मला चष्मा नाही, हा 0 नंबर आहे. अच्छा. मोबाईलचं ॲडिक्शन म्हणून नाही सांगत, आपण डोळ्याची काळजीच घेत नाही. मुळामध्ये आपले डोळे 180 डिग्रीमध्ये फिरण्यासाठी बनलेले आहेत. आपण ओके. 180 डिग्रीचं बघू शकतोय. हो फॉर एक्झाम्पल हो टी व्ही ठेवलाय आपण, हो. टीव्हीवर काहीतरी मॅच बघतोय, हो हो त्याच वेळेला उजव्या बाजूला तिकडे काय हालचाल चालू असेल तर तेही आपण मान न हलवता बघू शकतोय. हो हल्लेलं इकडं काहीतरी, हो, हो. किंवा इकडून कोणतरी आलेलं मांजर गेलेलं, हो. हे आपण डोळ्यांनी बघू शकतो विदाऊट नेक मुवमेंट. हो ती मुवमेंटच डोळ्यांची बंद झाली आहे. मोबाईलमुळे. कारण मोबाईलमध्ये तुम्ही फक्त असे आहात, बरोबर. टी व्हीमध्ये असे आहात. हो ह्याच्यामुळं होतंय काय की तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त तिथं होतंय, मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त असं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या पेशी ओन्ली समोरचं बघण्यासाठी सक्षम होत चालल्यात, साईडचं बघणंच होत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांच्या शेजारून कुणी गेलं तरी भान नसतं, बरोबर आहे. किंवा असे ॲडिक्टेड लोक हो. फोनवर बोलत नाही आहेत, हो पण शेजारून कुणी गेलं तरी त्यांना कळत पण नाही, भान पण नाही. नाही. नंतर विचारलं तर म्हणतं अरे विचाराच्या तंद्रीत होतो. तंद्रीत वगैरे काय नसतं ते, हम्म. तंद्री असते पण त्याच्याच वेळेला तुमचे ते डोळे बघणंच बंद झालं आहे. हे सगळ्यात धोकादायक आहे सर. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता नोमोफोबियाबद्दल NOC घेऊन या डॉक्टरकडनं, अशी हो. आता अवस्था येईल. पायलट सारख्या महत्त्वाचे ज्यांचे डोळ्यावर सगळं आयुष्य आहे, बरोबर. ड्रायव्हर लोक, पायलट लोक, हो तुम्ही डॉक्टरचं नोमोफोबियाचं सर्टिफिकेट घेऊन या असं म्हणण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. बरं. इतकं भीषण आहे ते. सर पण आता हा जो मेंदूतला बदल तुम्ही सांगितला, हम्म. मोबाईलमुळे होत असलेला आपला मेंदूतला बदल, हो हा खरंच भयंकर आहे. हो. थोडक्यात पण हा टाळायचा आहे. हम्म. समजा एका याच्या आपण म्हणूया 1-2 स्टेजवर आहे. जसं हम्म. मी म्हटलं तसं मी पण काम नसताना त्या लिफ्टमध्ये गरज नसताना मोबाईल बाहेर काढतो हम्म. असं. तर ह्या लोकांनी मग हे टाळण्याच्या दृष्टीने जायचं तर काय केलं पाहिजे? सोपे 5 लेसन देतो. बरं. मुळात जेव्हा गरज नाही हो तेव्हा त्याला दूर ठेवा. बरं. आत्ता आपण शूट करतोय, हो तुम्हाला गॅरंटेड माहिती आहे की पुढचा अर्धा 1 तास मी मोबाईल बघणार नाही आहे, बरोबर. तुम्ही बघणार नाही हो. आहे. आपण दूर ठेवला, हो आपण छान गप्पा मारू शकतोय. हो हो हे जगण्यामध्ये करायचं आहे. ओके. जेव्हा शक्य असेल तेव्हा मोबाईल दूर ठेवा. बरं. ते तर कारण ते मगाशी पहिल्या वाक्याने तर आपली सुरू झाली मुलाखत. हो, हो, हो. तुमच्या वॉलवर ज्या माझं इंटरव्ह्यू झाला त्याच्यात कॉमेंट विचारली एकाने हो हो की तुम्ही मोबाईलपासून दूर राहा म्हणता, मग तुमची मुलाखत कशी बघायची? बरोबर आहे. तर चांगलं बघा. हो एकाच यूट्यूबवर चांगलं पण आहे आणि लिमिटेड वेळामध्ये बघा. लिमिटेड वेळामध्ये बघा. अनहेल्दी कंटेंटपासून दूर राहा. तर बरोबर. त्याच्यासाठीचे 5
साधं सोपं सांगतो सर. हो एक्स्ट्रीम उदाहरणं तुम्ही विचारलं हो. होतं. एक्स्ट्रीम 2 उदाहरणं सांगतो हो की मोबाईल ॲडिक्शनचं काय टोक गाठलं आहे. बरोबर. गेल्या महिन्यात माझ्याकडे एक केस आलेली आहे. नातवाने वय वर्ष 7, वय वर्ष 7? 7 बापरे. आणि त्यांनी त्याच्या आजोबाचे 17 लाख रुपये घालवलेत. डेंजर आहे. का? हा. तर आईवडील बाहेर कामाला गेलेले, बरं. आजोबा नातवाला सांभाळत बसलेले. तो रडायला लागला म्हणून आजोबाने त्याला मोबाईल दिला. मोबाईल दिला बरं. आणि तो गेम खेळत बसला. अच्छा. गेम खेळता खेळता मेसेज येत गेले. तो गेमच्या नादामध्ये त्याला काही ठिकाणी ओके ओके देत गेला. त्यांनी OTP पण ओके देऊन टाकला समोरच्याला विचारल्या आणि तो गेममध्ये नादत आहे. आणि गेम खेळून झाला. मग आजोबांनी फोन हातात घेतला. हम्म. तेव्हा बँकेचे मेसेज वाचून त्यांना धक्का बसला बापरे. की डेबिटेड. आणि एकदा नाही गेले, 1 स्ट्रोक 17 नाही गेले सर. एक हां. 2-2 लाख, एक 2-2 लाख, म्हणजे इतक्या वेळेला OTP तो देत गेला मुलगा. बापरे. इतकं भीषण एक्स्ट्रीम लिमिट टोक. दुसरं याचंच हो टोक. हो मेस पुण्यामधल्या एका 1-2 मेस मी सर्वे घेत असतो. बरं. कारण जिथं मुलं असतात हो तिथं मला सर्वे मिळतो ना. हो तर काय मेस चालकांना मी भेटलो. हां जे दोघं तिघांची चांगले चाललेत असं कळलं. हो तर कशामुळे चालल्यात ह्याचा शोध घेतला तर तुम्ही शॉक बसेल. हां त्यांच्याकडे असं ताट वाट्या नसतात मेसमध्ये. शक्यतो हो. रकाने केलेली ताटं ताटं असतात. असतात. रेडी किंवा वेगळं बरोबर. घासायचा त्रास नसावा. हो तर त्या 2-3 मेसवाल्यांनी मोबाईल बसेल एवढ्या टाईपचं रकाना वाढीव असलेलं राईस ते ताटं मागवलेत, जुने बाद केलेत. म्हणजे मोबाईल त्यात ठेवता आला पाहिजे. मोबाईल ठेवता आला पाहिजे त्याच्यात, आणि ते सुद्धा विथ स्टँड, क्लिपिंग स्टँड. अच्छा. हे किती भीषण आहे. खतरनाक आहे. मी त्यांना विचारलं, म्हणलं अहो तुम्ही त्यांना खतपाणी घालताय असं करून. हां हां ते म्हणले मी माझा धंदा बघणार. बरोबर. मला इतरांच्या कॉम्पिटिशनपेक्षा. हो आणि मी त्या मुलांना विचारलं हो की बाबा तुम्ही इथं काय आहे, त्या पलीकडे मेस ह्याच्यापेक्षा चांगली आहे. हां हां ते म्हणलं इथं सोय आहे, मोबाईलकडे बोट करून. कुठल्या टोकाला चाललोय आपण. डेंजर आहे. डेंजर आहे. मुळामध्ये त्याचे 2 फिजिकल, त्याचं सायन्स पण आहे त्याचं चुकीत, म्हणजे त्याच्या मागे विज्ञान पण तुम्हाला सांगून ठेवतो. बरं. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा एक प्रकारचं ॲसिड पोटामध्ये तयार होत असतं हो बायोलॉजिकली. हो ते होत असताना तुम्हाला बघा 1 वाजता रोज जेवायची सवय असेल तर 1:15 वाजता ते सुरू होतं तयार होणं. हो आणि तुम्हाला भूक लागल्याची भावना सुरू होते हो आणि तुम्ही 1 वाजता जेवायला बसता. हो मोबाईलच्या ज्यांना बघत जेवायची सवय त्यांना ते तयारच होत नाही पोटामध्ये ॲसिड, ते बरं. जे अन्न पचवण्यासाठी लागतं. हो त्यामुळे कारण त्यांचं त्यावेळेला डोपामेन चालू आहे, हो ज्याची पोटाला गरज नाही आहे. बरोबर आहे. मोबाईलवर ते जे काय बघत खाणं चालू आहे हो ते जठर रस म्हणतात त्याला मराठीत. हो. तो तयारच होत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या आजच्या पिढीतल्या ज्यांना काय म्हणू ॲसिडिटीचा त्रास होतोय हो ते 100% समजा तुम्ही मोबाईल ॲडिक्टेड आहात. कारण तुम्ही पचनच होत नाही आहे तुमचं. बरं. हे किती मोठं भीषण आहे हे सगळं. तर ह्याच्यावरचे उपाय सांगतो आता. हो. फार भीती नाही घालत. हो हो उपाय फार सोपे आहेत आणि कोणीही करू शकतो. अच्छा. मी शुअरली सांगतो, मी जेवढ्या केसेस सॉल्व्ह केल्या आहेत हो 90% लोकांचा मोबाईल सुटलेत, बरं. व्यसन सुटलं आहे. म्हणजे तर सोपा उपाय आधी एकच आहे. हम्म. पालकांना जर वाटत असेल की मुलांनी मोबाईलपासून दूर राहावं हो तर आधी पालकांनी दूर राहण्याची गरज आहे. कारण मुलं हे अनुकरणशील असतात. बरोबर आहे. ते आपल्या जुन्या काळातली गोष्ट होती आपल्याकडं टोपी हो, विक्रेत्याची. हो. माकडाने टोपी पळवली हो तर ती परत मिळवण्यासाठी त्या विक्रेत्याने स्वतःची टोपी खाली टाकली, त्यांनी त्याची टाकली. मुलं तशीच असतात. बरोबर आहे. तर पालकांना जर वाटतं की तुमचे मुलं ॲडिक्ट होऊ नयेत हो. तर आधी तुम्ही ॲडिक्ट आहात का ते चेक करा. बरं. आणि ते ॲडिक्शनची लक्षणं मी सुरुवातीलाच सांगितली. जर हो. तुम्ही असाल तर आधी हो. तुम्ही मोकळे व्हा. बरं. आणि म्हणजे मग तुम्हाला मुलांचा सांगताना नैतिक अधिकार मिळतो. बरोबर. मी जेव्हा लेक्चर घेत असतो तेव्हा हो. माझा फोन मी सायलेंट करून ठेवलेला असतो. हे माझे विद्यार्थी बघतात बरोबर आहे. तर ते पण फोन बाजूला ठेवतात. अगदी. तसं पालकांनी जेवताना हो मी बाहेर कुठे जेवायला जात असेल तर ऑफिसवर फोन ठेवून जातो. बरं. माझ्या जवळच्या मित्रांनाही माहिती आहे, मी बरं. जवळ नेतच नाही फोन. बरं. जेवताना मला जेवण करायचं आहे. हम्म. हम्म. तर तुम्ही निदान सुरुवात कशी करायची असते याची ॲक्सेप्टन्स मोड पाहिजे की हां मला मोबाईलचं सवय लागली आहे, व्यसन झालं आहे. प्रत्येक कसं सांगतो मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या माणसाला हो तो माणूस म्हणतो की मला वेड नाही लागला. बरोबर. किंवा काउन्सिलरकडे आमच्याकडे घेऊन येतात जेव्हा हो हो फॅमिली काउन्सिलिंगसाठी, हो तेव्हा तो आलेला माणूस म्हणतो मला काय वेळ लागला का. हम्म. किंवा दारू व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जात असो तर त्याचं वाक्य हेच असतं, बरोबर. मी काय बेवडा आहे का. हम्म.
तर मुळामध्ये असतोच तो, फक्त त्याला ॲक्सेप्ट नसतं. बरोबर. तर तुम्हाला जर मोबाईल ॲडिक्शन झालं आहे असं तुम्हाला जर मी सुरुवातीच्या आजाराची लक्षणं सांगितली, नोमोफोबियाची, हो. ती जर वाटत असतील, त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा लक्षण सांगून ठेवतो. हो. कुठलीही वस्तू घेताना असं जर तुमचा काही हात थोडासा कंप पावत असेल अदर दॅन मोबाईल, अच्छा. असं काही होत असेल, हां हां. तर तुम्ही थर्ड स्टेजला आहात नोमोफोबियाच्या. ॲज गुड ॲज पार्किन्सन सारखा. पार्किन्सन म्हणजे कंपवात. कंपवात. तसं जर तुम्ही साधा कागद जरी घेतलाय आणि तो स्थिर धरता येत नसेल तुम्हाला, हो. पण त्याच वेळेला डाव्या हातात मोबाईल आहे तुमच्या, हो. तो स्थिर आहे, हो. पण हे नाही आहे, हो. तर तुम्ही गॅरंटेड तुम्ही नोमोफोबियाचे शिकार आहात. म्हणजे इतकं शरीराला तेच बॅलन्स ठेवायची, पण बाकीचं बॅलन्स सुटण्याची सवय लागलेली आहे. बरं. तर म्हणून असं जर तुमचा हात थरथरत असेल, हो. तर समजून जा ते तुम्ही शिकार झालेला आहात. आणि सगळ्यात आधी स्वतःला, या बा, तुम्ही लोकांना काही सांगा, तुमच्या मनाला माहिती असतं तुम्ही कोण आहात. बरोबर आहे. तसं तुम्ही स्वतःला विचारा की मी ह्या लक्षणात बसतोय का. जर बसतोय असं वाटलं तर पहिले एक वाक्य करायचं, होय मी मोबाईल ॲडिक्ट झालोय. मान्य करा. स्वतःला सांगा, ॲक्सेप्ट करा. हां. आता जेवायला मित्रांबरोबर बसलोय कॉफी प्यायला, हां. ठेवा डिकीत फोन, गाडीच्या डिकीत ठेवा फोन. हळूहळू सवय लावायला लागेल. हळूहळू सवय लावायची. दारूमुक्ती करायची असते त्यावेळेला सुद्धा पहिल्या दिवशी तोडून चालत नाही, हळूहळू टप्प्यानेच कमी होते एखाद्या वेळेला. बरोबर आहे. तर तसं हे करायचं आहे. तर ते करत असताना मुळात ॲक्सेप्ट एकदा तुम्ही केलं की होय मी झालोय ॲडिक्ट, तर पहिला लेसन आहे ॲक्सेप्ट झाल्यानंतर, पहिलं हे आहे ॲक्सेप्टन्स, दुसरं आहे प्लेजर सर्किटरी बदला. बरं. म्हणजे काय असतं की मी एखादी गोष्ट केल्यावर मला आनंद मिळतो, हो. ते एक सर्कल असतं, त्याला सायंटिफिक भाषेत प्लेजर सर्किटरी म्हणतात. बरं. की मी समजा आता रिअलमधलं उदाहरण सांगतो. हो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हो. शेतामध्ये आंब्याचं झाड आहे, मी घरनं निघालोय हो. की माझी प्लेजर सर्किटरी चालू होते, मेंदूला सांगते की मला आता आंबे खायला जायचं आहे. हम्म. ती सर्किटरी कुठं जाते, आंब्याच्या झाडापर्यंत गेल्यावर ती मध्यावर येते, आंबा तोडून खाल्ला, बरं. हात वगैरे पुसले की ती सर्किटरी पूर्ण होते. ओके. आता त्या काळामध्ये प्लेजर सर्किटरी अनेक होत्या. हो. एक एक उदाहरण सांगितलं, बरोबर. संध्याकाळी गोट्या खेळणं, हो. सकाळी फिरायला जाणं, हो. मित्रांबरोबर कुठेतरी बागेत जाणं, बरोबर आहे. ह्या सगळ्या प्लेजर सर्किटरीने आयुष्य समृद्ध होतं. हो. आताच्या प्लेजर सर्किटरी फक्त ह्या 6 इंचात अडकून पडलेल्या आहेत सगळ्यांच्याच. बरोबर. तुम्ही कोणालाही सहज विचारा की तुला आनंद घ्यायचा तर काय करतो, तो पटकन म्हणेल मी रील बघतो किंवा इन्स्टा बघतो किंवा काय जे XYZ यूट्यूब बघतो. हो. ते डोक्यातही येत नाही की मी ट्रॅव्हल करेल, मी पिकनिकला जाईल, हे डोक्यातही येत नाही. तर ही प्लेजर सर्किटरी आधी बदलायची. याच्यात जे आनंद मिळतोय तो सगळा आभासी आनंद आहे. आणि सगळ्यात वाईट त्याचं आहे, जसं जेवण झाल्यावर लगेच पचत नसतं, हो. एक वेळ घेतं शरीर, हो. तसं ह्याच्यातला आनंद, दुःख, राग, भय, काय जे भावना येत आहेत त्याच्यातनं, हो. त्या तुमच्या शरीरात उतरतात हळूहळू हळू. म्हणून जसं जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी 3 तास आधी हो. जेवण करावं, मध्ये गॅप असली पाहिजे असं म्हणतात, तसं आम्ही सांगतोय की झोपण्याच्या आधी किमान 1 तास मोबाईलपासून दूर राहा. हे सोल्युशन आहे. बरोबर. त्याचं कारण तेच विचार डोक्यात घेऊन तुम्ही झोपता. म्हणजे काय काय जे असेल तिथं घडतंय ते, आणि हे सगळं व्हर्च्युअल आहे. बरोबर. आणि ते तुम्ही रिअल मानताय. हो. आणि मग त्याच्याप्रमाणे रात्री तुम्ही आज हा माणूस काय म्हटला, हा नेता काय म्हणाला, उद्या तो नेत्याने त्याला उत्तर काय दिलं, ह्याचं डोक्यात पिंगा घेऊन आपण झोपतोय. ऍक्च्युली ते दोघे मित्रच असतात. हे आता जनतेलाही कळलेलं आहे. हो. हो. का त्यांच्या नादाला लागतं, म्हणजे अशा कुठल्याही पक्षच असं नाही म्हणत, हो. हो. काही पंथ आहेत, काही हे बरोबर. उगीच झेंडे नाचवू नका, त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतोय. तर प्लेजर सर्किटरी बदलायची. म्हणजे काय, आधी आपल्याला जे आनंद गोष्टीतनं होत होता, हो. ती एखादी गोष्ट परत सुरू करायची. ओके. फॉर एक्झाम्पल, मी आधी कॅरम खूप खेळायचो, हो. म्हणजे रात्र कॅरम खेळायचो हो. मित्रांबरोबर. हो. तर मी आता परत कॅरम सुरू केला अच्छा. आणि त्याच्यात वेळ छान जातो. हो. आता त्याला 2 जण किमान लागतात. बरोबर. तर दुसरा एक ॲडिक्टेड जो असेल, त्याला सोडवायचं असेल, हो. त्याचं मोबाईल, हो. तर तो तुम्हाला जॉईन होईल. किंवा वाचनासारखा एखादा वाचनासारखं तर सुख नाही, सुख नाही. बरोबर. ते प्लेजर सर्किटरी बदला. म्हणजे तुम्ही जे करताय ते बदला, आनंद घेण्याचं. बरोबर. त्याच्यानंतरचा तिसरा लेसन आहे रिवॉर्ड सिस्टीम बदला. अच्छा. म्हणजे समजा तुम्ही तू अभ्यास कर मग तुला चॉकलेट देणार, असं आपण म्हणतो मुलांना. हो. हे चॉकलेट इज द रिवॉर्ड सिस्टीम. अच्छा. तर तुम्ही एखादं असं मोबाईलपासून दूर जाऊन चांगलं काहीतरी काम केलं तर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्यायला सुरू करा. ओके. आता रिवॉर्ड म्हणजे काय, प्रॅक्टिकली रिवॉर्ड द्यायला सुरू करा. अच्छा. रिवॉर्ड पैशातच असतं असं नाही. उदाहरणार्थ, मला
पान खायला आवडतं, मसाला हो, पान हो, साधं. हो. तर मला रिवॉर्ड मी काय देईल की अरे माझा स्क्रीन टाईम कमी झाला आज पान खाऊन येऊ चला. हम्म. दॅट इज कॉल्ड रिवॉर्ड सिस्टीम. ती मुलांच्याही बाबतीत लागू करा की बरं. त्यांनी टाईम कमी केला तर त्याला रिवॉर्ड त्याच्या आवडीचं द्या. बरं. त्याला काय म्हणू, त्याला आमिष म्हणता येत नाही, पण एक आकर्षण. हो हो जसं आपल्याला म्हणायचे की तू बक्षीस. परीक्षेत पहिला आलास तर सायकल घेऊन देईन, बरोबर आहे. तसं मुलांना सांगा की तुझा आजचा स्क्रीन टाईम किती आहे, 5 तास आहे हो समजा, हो तर तू 4.5 तासावर जरी आणलास हो. तर तुझ्या आवडीचं चॉकलेट मिळेल संध्याकाळी. हम्म. आता तुम्ही असं म्हणाल की चॉकलेट खाणं वाईट वगैरे, हम्म. हे उदाहरण दिलं मी. त्या मुलाला बरोबर. काय जे आवडत्याची यादी करा, येस येस. त्यातली एखादी गोष्ट त्याला द्या. बरं. ते रिवॉर्ड सिस्टीम बदला, आपोआप तुम्ही त्याच्यातनं बाहेर यायला लागा मोबाईल ॲडिक्शनमधनं. हो हो आता रिवॉर्ड सिस्टीममध्ये काय येतं, वाचन येतं, हो. मेडिटेशन येतं, नवीन कौशल्य शिकणं, राहून गेलेल्या गोष्टी करणं, हे सगळं रिवॉर्ड सिस्टीममध्ये येतं. बरोबर. म्हणजे पतंग उडवणं सुद्धा ह्याच्यामध्येच येतं. खेळच समजा तो. बरोबर आहे. चौथा लेसन देतो, अनहेल्दी कंटेंटपासून दूर राहा. अच्छा. म्हणजे अनहेल्दी म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या तुमच्या शरीराला घातक असलेल्या कंटेंट हो मोबाईलवर जे येत आहेत तुमच्या समोर, हो. त्याच्यापासून दूर राहा. ओके त्याच्यावरचे मतं व्यक्त करायला जाऊ नका. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल साधं उदाहरण सांगतो. हो. नेहमी चघळला जाणारा विषय सोशलवर, व्हेज चांगलं का नॉन व्हेज चांगलं, हां. त्याच्यात पडू नका. ओके. तुमची स्वतःची काय श्रद्धा आहे हो. ती फॉलो करा, संपला विषय. बरं. मी चांगला म्हणजे नॉनव्हेजवाले व्हेजवाल्यांमध्ये घासपूस काय खाता, हो. आणि ते म्हणतात तुम्ही प्राण्यांना कसं मारून खाता. हम्म. दोघांच्या जागी योग्य असतीलही, हो. तुम्ही त्याच्यात पडू नका. विनाकारण इन्व्हॉल्व नका हो. कारण त्याचं होतं की नंतर हातगाईवर येतं प्रकरण, हो आणि ते तुमच्या इथं चालू होतं, हो. आणि तुमचं डोपामेन वाढायला लागतं. बरोबर आहे. पण वाढतंय, पण ते शरीरात जात नाही, कारण तुम्ही भांडत नाही आहात खरोखर. बरोबर. व्हर्च्युअली भांडताय टायपिंगमध्ये. हो हो. ते माझीच एक पोस्ट होती, हां. आजकाल व्हर्च्युअलच्या म्हणजे व्हॉट्सअपच्या भांडणामध्ये तोच जिंकतो ज्याचा टायपिंग स्पीड जास्ती असतो. अगदी. लॉजिकली तो जिंकलेला नसतो, त्याचा फक्त स्पीड जास्ती आहे. हो हे कशासाठी? हो तर अशा अनहेल्दी कंटेंटपासून दूर राहा. आता दुर्दैवाने काय झालं, अल्गोरिदम लागू झालं हो सगळीकडं. हो. तुम्ही आज काय बघता तेच उद्या दिसणार आहे. बरोबर. आता मी समजा हास्य जत्रा बघतोय, हो. उद्या मी यूट्यूबला गेलो की मला आधी हास्य जत्रा दिसणार आहे. बरोबर. पण जर मी आज अनहेल्दी कंटेंट बघितला आहे, हो. आता अनहेल्दीमध्ये तुम्ही विचारू नका कुठला, हां. हिंसा, मारामाऱ्या किंवा जे काही पॉर्न, असेल. बरोबर. ते पण अनहेल्दी आहे. हो. हे जरी बघितलं तर दुसऱ्या दिवशी तेच आधी येणार आहे तुमच्या समोर, बरोबर. आणि मग तुमच्या मारात तोच होत राहणार आहे. येस. म्हणून त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा. बिलकुल. म्हणजे काही जणांना ते WWF नावाचं चॅनल आहे, हो त्याच्यावरच्या मारामाऱ्या ते सगळ्या खोट्या असतात. हो तेवढं जोरात जर मारलं तर माणूस 2 मिनिटं पण जगणार नाही. हो. ते दोघंही खोटं खेळत असतात, पण इकडं तुम्ही स्फुरण पावलेले असता. बरोबर. असल्या कंटेंटपासून दूर राहा. हम्म. मग तुम्ही ॲडिक्शनपासून बाहेर यायला सुरू होतं आपोआप. बरोबर. आणि 5वा महत्त्वाचा लेसन आहे, ब्रेनला नवीन ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करा. अच्छा. फॉर एक्झाम्पल हो बुद्धिबळ, हो एकटाच माणूस आहे समजा मी, बरोबर. दुसरा मला भिडू नाही मिळाला, हो तर एकटे माणसं पण बुद्धिबळ खेळतात. हो हो इकडून एक चाल खेळायची, परत तिकडं जायचं, तिकडून त्याच्या वतीने ती चाल खेळायची. हो. सगळ्यात बुद्धीचा खरोखर कस लागणारा तो खेळ आहे. बरोबर. अशामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवा तुमच्या ब्रेनची. हम्म, हम्म. फिजिकल इन्व्हॉल्वमेंट वाढवा, वाचनापेक्षा सुद्धा. हो वाचन तर चांगलंच आहे, हो. पण तुमच्या शरीराची हालचाल जर वाढली हम्म, हम्म. तर तुमचं इन्स्ट्रोजन चालू होतं वाहणं. बरोबर. ते व्हायला लागलं की मेंदू चांगलं काम करतो, आणि चांगलं काम केलं की त्याला चांगलं आणि वाईट ह्याच्यातला फरक कळतो. बरोबर. तर म्हणून 5वं ते आहे सगळ्यात महत्त्वाचं, की ब्रेनला चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवा. आता माझं उदाहरण हो की सायबरचे किस्से बघून कंटाळा येतो, हो. केसेस हँडल करून. हो मग मी तुमच्यासारख्या लोकांकडे येतो, गप्पा मारतो, हो. किंवा तुमच्या चॅनलवर येतो, गप्पा मारतो. हम्म, हम्म. हे माझ्यासाठीचं ब्रेनला नवीन ॲक्टिव्हिटी आहे. बरोबर आहे. त्यानिमित्ताने आणखी 10 जणं तिकडं फ्रेश होणार आहेत किंवा ताजे होणार आहेत, हो. तर ही त्यांना पण ॲक्टिव्हिटी मिळाली. मला आनंद आहे, येस येस. तुम्हालाही आनंद झाला हो आहे. हो हो. आणि आपलं पॉडकास्ट बघताना जे बघतायत त्यांना काहीतरी कंटेंट मिळालं आहे, बरोबर. त्यामुळे त्यांनाही कळतंय चांगलं काय आणि वाईट काय. तो त्यांना आनंद झालेला मला इथं ते न दिसत असूनही मला आनंद दिसतोय ना. जाणवतोय. बरोबर आहे. कारण सांगतो सर, हो इथं बसून आपली श्रद्धा अशी असते, इथं बसून जर वरच्या स्वर्गातल्या पितरांना जर पाणी जातं, हो तर मग तिथल्या चांगल्या वाईब्स माझ्यापर्यंत आणि माझ्या वाईब्स त्याच्यापर्यंत जाऊ शकतात. हो. मी एक व्हिडिओ केला, मी पाठवतो तुम्हाला. बरं. झाडंची मुळं हो
एकमेकांशी बोलतात, हे सिद्ध झालं आहे. अच्छा. आणि त्याला हग थेरपी म्हणतात. बरं. की झाडांची मुळं हजारो किलोमीटर लांबपर्यंत संदेश पोहोचवतात. बापरे. इकडं या जागी वणवा लागला आहे, तो हजारो किलोमीटर पुढंपर्यंत तो संदेश जातो. आणि तिथले ते झाडांचा संदेश ओळखण्याची क्षमता वन्य प्राण्यांची आहे आजही जंगलात. बरं. ते लोक इतर प्राण्यांना सावध करतात. आणि हे प्रूव्हन झालेलं आहे. जो मोठा मध्यंतरी वणवा लागला होता, 6 महिने चालत होता फॉरेनच्या एका ॲमेझॉन जंगलामध्ये, हो. तेव्हा रिसर्च केला गेला आहे. तर तसं त्याचं चांगलं उदाहरण असं आहे, हो. तुम्ही जर झाडाला छान घट्ट मिठी मारली, हो. मी सांगतो ना निसर्गात जा, हो. हो. झाडाला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं की नाही मला आता चांगलं व्हायचं आहे, मला मोबाईलमधनं बाहेर यायचं आहे हो. आणि मला छान जगायचं आहे, हो. ती भावना तिथून पोचते पलीकडच्या झाडाला, तिथून पलीकडे आणि तिकडून परत संदेश येतात की त्याला मग इकडे जायला सांग, तिकडे झाडं चांगली आहेत, तिकडे निसर्ग आहे, तिकडे जायला सांग. ह्या वाईब्स येतात, मला येतात. बरं. हे भूताटकी नाही नाही, आहे, बरोबर. इट्स अ फॅक्ट आहे. तुम्ही बघा, एखाद्या घरी गेलात, एखाद्या नवीन ठिकाणी गेलात, तुम्हाला एकदम प्लिजंट वाटतं. हो. ते इंटिरियर डेकोरेशनची कमाल नसते, तिथली वास्तूची कमाल असते. तर तसं तुम्ही तुमच्या भोवती करू शकता, सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. आणि कमी कमी करत असताना तुम्हाला सोप्या रीतीने सांगतो हो. कसं बाहेर यायचं. शेवटी कन्क्लूड करू, स्क्रीन टाईम कमी करायचा सगळ्यात आधी. तर तो करताना एकदम न करता 5 तासाच्या ऐवजी 4.5 तास करायला सांगा. अच्छा. टप्प्याटप्प्याने. एकदम थोडं कमी करायला सांगा. हो. समजा मला चहा सोडायचा आहे, हो. दिवसात मी 10 कप पितोय, हो. एकदम 5 कप नाही करायचा, 9 कप. बरोबर. मग ते 9 कप सुद्धा 2-4 दिवस, मग ते शरीराला 9 कपाची सवय होते. बरोबर. तसं तुमचं सर्किटरी याच्यातली तुमची हळूहळू कमी करा. आणि जो कमी केलेला टाईम आहे तो बरोबर 3 ते 4 दिवस चालवायचा. अच्छा. आणि मग आणखी कमी आणायचा. हो. आणि असं ठरवून तुम्ही टार्गेट ठरवा. तुम्ही 2 महिन्यामध्ये, हो. मी गॅरंटेड सांगतो, हे फॉलो केलं तर 2 महिन्यामध्ये तुम्ही निम्म्यावर याल स्क्रीन टाईमच्या, बरं. आत्ता जेवढा आहे त्याच्या. हो. आणि जेवताना यापुढे मोबाईल बघणार नाही हे ठरवा. ओके. जीव गेला तरी. हो. आपण कुठलाही मोठे वरिष्ठ VIP नाहीत, बरोबर. आपल्या वाचून कुणाचं अडत नाही. काही एवढं विशेष नाही. किमान जेवतानाचे 10 मिनटं जरी तुम्ही मोबाईल, किती मिनटं लागतात? 20 मिनटं. बरोबर. तर ते 20 मिनटं तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून बघा. नक्की. तुम्ही बाजूला ठेवला हो. की तुमचं जेवणाकडे लक्ष जाणार आहे. हो. जेवण ज्यांनी बनवलंय हो. त्या बाईला आनंद वाटणार आहे. बरोबर. आणि तिला आनंद झालेले तिच्या पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळणार आहेत. अगदी. पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे थोडक्यात आशीर्वाद असतात. हो. हो. आणि बाबाच फोन बघत नाहीत म्हणल्यावर मुलगा शेजारी जेवायला बसला तो पण बघणार नाही आहे. बरं. सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची. केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आठवड्यातून 1 दिवस ठरवा ज्याला खरंच सुटायचं आहे ना. आणि जे हो. आहेत आता ज्यांना जे बघतायत हो. आणि ज्यांना कळलंय की आपण ॲडिक्ट झालोय, त्यांच्यासाठीचा हा डोस देतोय, प्रिस्क्रिप्शन. बरं. आठवड्यातून 1 दिवस पूर्णपणे मोबाईलकडे लक्ष द्यायचंच नाही, अच्छा. बघायचंच नाही मोबाईल. डिटॉक्स. डिटॉक्स, पूर्ण डिटॉक्स. बरं. 1 दिवस करून बघायचं. हो. तर 1 दिवस नाही जमलं हो. तर हाफ डे करून बघा आधी, बरं. कंट्रोल नाही झालं तर. हो. हो. पण हाफ डे जर सक्सेस झालं तुमचं 1 महिनाभर, हम्म. महिन्यातनं 1 रविवार घ्या कुठलाही, बरं. आणि त्या दिवशी हाफ डे मी मोबाईल बघणार नाही. बरोबर. बघणार नाही म्हणजे नाहीच, वाजला तरी बघणार नाही. हम्म. लक्षात घ्या. हा. ते झाली सवय तुमची. हो. मग दुसऱ्या महिन्यामध्ये तो फुल डे करा. येस. आता मग तो वेळ, आता लक्षात घ्या, तुम्ही 1 दिवस तुम्ही मोबाईलपासून दूर राहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की दिवसाला 12 तास असतात, जे आता तुम्हाला वेळच मिळत नाही अनेक गोष्टीला. बरोबर. तेव्हा कळलं की तुमच्याकडे वेळच वेळ आहे. बरोबर. तुम्ही मागच्या वेळेला मला प्रश्न विचारला होता, हो. व्यावसायिक आपण बोलत होतो तेव्हा, व्यवसाय कसा वाढवायचा. हो, हो. तर माझे इतके सारे व्यवसाय वेगवेगळे असताना मला वेळ कसा मिळतो? हम्म. तर मी कामापुरता मोबाईल वापरतो, हम्म. तेव्हा माझा वेळ त्याच्यात जातच नाही. बरोबर. म्हणजे सरप्राईज वाटतं ना लोकांना, तर हो. त्याचं कारणच ते आहे. तुम्ही वेळ त्याच्यात जातोय आपला, तर तो कमी करण्यासाठी 1 दिवस बाजूला काढला तुम्ही, सक्सेस झाला 2-3 महिन्याने, हो. की त्या दिवशी तुमच्यासारख्या अनेक, आणि हे एकट्याने सोडायचं सुरू करू नका, आणखी 1-2 सोबत घ्या. बरं. आणि मग त्या मित्राला घेऊन, हम्म. शाळेतली मुलं असतील तर त्यांनी त्यांच्या मित्राला घेऊन, बरोबर. पालक असतील तर त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन, हम्म. जवळच, फार मोठं नाही, जवळ तुमच्या आजूबाजूला कुठंतरी एखादं ठिकाण असतं चांगलं, बाग असते हो. किंवा पब्लिक ठिकाण, मंदिर असेल एखादं, बरोबर. तिथं जायचं. अच्छा. आणि तिथे 1-2 तास बसायचं. हम्म. बाग असेल तर फिरायचं. हम्म. त्या मोबाईल, आणि तिथं मोबाईल न्यायचा नाही. हम्म. मी सांगतो सर, ट्रस्ट मी इतक्या विविध डेसिग्नेशन, स्टेट गव्हर्नमेंटला, तर मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे सायबरला, हो. तरीसुद्धा मी ज्या वेळेला असं ठरवून बाहेर फिरत असतो त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नसतो.
आणि माझं काहीही अडलेलं नाही आहे. आपल्याला असं उगीचच वाटतं की त्याच्यापासून अडतं आहे. बरोबर आहे. तर ते एक करा त्या एक दिवशी. आणि असं महिन्यातनं एक एक दिवस फिरायला जायला लागलं की त्याच्या पुढचं स्टेप सांगतो औषधाची. हो. एक दिवस पूर्ण कॅम्पसच्या बाहेर जा कुठेतरी फिरायला. ओके. समजा तुम्ही पुण्यात आहात, हो. लोणावळ्याला जा, हो. सकाळी जा, संध्याकाळी रिटर्न या. तेव्हा पाहिजे तर मोबाईल जवळ ठेवा, बरोबर. पण मोबाईल वापरायचा नाही फिरायला गेल्यावर. वाजला तर घेणं इतपतच ठेवायचं, स्वतः ऑपरेट करायचा नाही. हम्म. मग बघा तुमची प्लेजर सर्किटरी बदलायला लागेल आणि मग तुम्हाला कळायला लागेल की अरे वा ह्याच्यात आनंद आहे आणि छान वाटतं हे. हळूहळू बाहेर येता येईल. हळूहळू बाहेर या आणि जवळचे मित्र म्हणून भेट दिल्यानंतर त्याच्याबद्दलचं एक्सप्रेस व्हा एकमेकांशी. ओके. की मी आज समजा लोणावळ्याला जाऊन आलो, हो. चौघही गेलोय. हो. चौघांना आनंद सारखा नाही मिळत. जसं वपूंचं वाक्य आहे हो. की पाऊस सगळीकडे सारखाच पडतो, पण प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. बरोबर आहे. कवी असेल तर वेगळा भिजेल, हो. माझ्यासारखा असेल तर तो वेगळा भिजेल, बरोबर आहे. तुम्ही वेगळे भिजणार. येस. तसं ते आहे. तर तो आपण फिरून आलोय तर ते कसं वाटलं ते तुम्ही एकमेकांना बोला, शेअर करा. शेअर करा. आणि तोंडी, हो. नॉट चॅटिंग, हो. 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 तोंडी. बरोबर आहे. नाही तर पुन्हा तेच. परत तेच येईल. हो. ते करा आणि फिक्स टायमिंग ठरवा. बरोबर आहे. जसं मी ठरवलेलं हो. आहे की सकाळी अर्धा तास, हो. दुपारी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, फक्त 1.5 तास माझा सोशल मीडियासाठी असतो. असतो. फॉलोअर्स किती आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत. हो. हो. किंवा तुमच्याच पॉडकास्टचे फॉलोअर्स बघितले, व्ह्यूज बघितले तरी कळेल किती बघतायत. बरोबर आहे. तरी पण 1.5 तास पुरतो. बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही सगळं कव्हर करू शकता. तर ते टायमिंग तुम्ही विभागून ठेवा. हो. म्हणून मी म्हटलं की सायबर फ्रॉड आणि मोबाईल ॲडिक्शन हे जुळे भाऊ आहेत. हो. 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 तुम्हाला फ्रॉडमध्ये अडकायचं नाही आहे ना, मग ॲडिक्शनमधनं बाहेर या आधी. तुम्हाला एकदा त्या मोबाईलचा मोह कमी झाला हो. की तुम्हाला त्यातनं येणाऱ्या पैशाचा फालतू मेसेजचा मोह पण कमी होईल. बरोबर आहे. मी जर बघितलंच नाही हो. तर मी अडकणारच नाही. सिम्पल आहे. बरोबर आहे. असे आहेत एकंदर फंडे. सर, हे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲडिक्शन आणि एकंदरच जो नो मोबाईल फोबिया आपण जो म्हणूया, हो, नोमोफोबिया. हा नोमोफोबिया. आत्ता मला एक कन्क्लूड करताना एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा खूप म्हणजे मनापासून असा विचारावासा वाटतो की म्हणजे बाकीचे जे देश आहेत, आता आपण ज्या स्टेजमधून जातोय, डेव्हलप कंट्रीज ह्या स्टेजमधूनच गेलेले आहेत की तिथे तसं चित्र नव्हतं आधी? नाही, ती लोक आपल्यापेक्षा थोडी पुढे आहेत. बरं. थोडी. कशी? पण त्यात सुद्धा 2 भाग आहेत सर. बरं. अमेरिका, रशिया हो. हे जे पुढारलेले देश आहेत हो. ते थोडे पुढे गेलेत. त्यांना कळलंय बरं. की मोबाईल ॲडिक्शन चुकीचं आहे. हां. आता परत त्यांच्याकडे बिअर कल्चर आलंय. म्हणजे बिअर चांगली का वाईट आपल्याकडे वाद आहे, हो. पण त्यांच्याकडे ऑफिशियली ऑफिसमध्ये काम करताना बिअर पीत पीत काम करू शकतात. अच्छा. हे आहे काही मोठ्या ऑफिसेसमध्ये. किंवा काही जण कॉफी पीत पीत काम करू शकतात. बरं. किंवा काही जण खात खात काम करू शकतात. अच्छा. ती एक ते ट्रेंड आहे तो. ओके. तर तो मध्यंतरी बंद झाला होता. बरं. ते लोक त्यावेळेला मोबाईल घ्यायचे ओके. आणि त्याचा कामावर परिणाम व्हायला लागला, बुद्धीवर परिणाम व्हायला लागला. मग हळूहळू त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. बरं. आणि मग ते बाहेर आले त्याच्यातनं. आता परत ते जगायला लागलेत. ऑफिशियली 3 कंपन्या तर मी बघितल्या आहेत. ऑफिशियली ते फक्त सॅटर्डे संडे नाही, आता फ्रायडे दुपारी सुट्टी देतात फक्त पिकनिकसाठी कंपल्सरी. अच्छा. की तुम्ही पिकनिकला जायचे आणि त्याचे अपडेट पाठवायचे. बरं. खरंच गेला आहात का? हो. हो. हे किती चांगलं आहे सिस्टीम. हे थोडे पुढे आहेत. बाकीचे देश जे आहेत हो. ते थोडेसे अजून मागे आहेत आपल्या. बरोबर. पण सुदैवाने हो. आपल्याकडनं ते घेऊन जात आहेत. जे सुधारलेले म्हणतायत ते हो. करतायत काय आता, हो. तर ते मेडिटेशन करतायत, ओंकार साधना करतायत, अच्छा. शुभम करोती करतायत संध्याकाळी. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीत जे होतं हो. ते आपण विसरलो बरोबर. आणि मोबाईल आपण घेतला. त्यांनी मोबाईल सोडलाय हो. आणि आपण जे सोडून दिलं ते घेतलंय. आपण पुन्हा त्यांच्या मागे जातोय. असं आहे. खरं तर आपण पायनियर आहोत. बरोबर आहे. त्याचे अगदी. हां. तर अशा आपण मोबाईल आपल्यासाठी नाही आहे. हो. आपल्याकडे झालंय असं की जसं घड्याळ आलं हो. हो. नवीन बघा, हो. तेव्हा आपल्याला सगळ्यांना भारी वाटलं. हो. मनगटाला घड्याळ बांधलं पण माणसं घड्याळाला बांधली गेली वेळेला. हो. तसं उलट झालंय. आधी लँडलाईन होता, हो. तेव्हा लँडलाईन तो फोन बांधला होता वायरने हो. आणि घर एकत्र होतं. हो. आता मोबाईल आले हो. आणि माणसं बांधली गेली मोबाईलला. अगदी. सर, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हे सगळं सांगितलं, पण तुम्ही आता म्हटलं की मोबाईल हा जास्तीत जास्त लांब ठेवला पाहिजे. मग सगळ्यांचा प्रश्न येतो की झोपताना मोबाईल कुठे ठेवायचा, किती लांब ठेवायचा? तुम्हाला
खूप सुखी जगायचं असेल हो. तर मोबाईल हॉलमध्ये ठेवा. ओके. हॉलमध्ये असला रात्री कोणाचा इमर्जन्सी वाजला तरी ऐकायला येतो बेडरूममध्ये, बरं. असं काही नाही आहे. हो. पण जर बेडरूममध्येच ठेवायचं असेल तर किमान तुमच्या मेंदूच्या मेंदूपासून म्हणजे डोक्यापासून 3 फूट लांब ठेवा. अच्छा. त्याचं सायन्स आहे. हां हां. त्याची रेडिएशन जी येत असतात रात्रभर हो. तर ते 3 फुटापर्यंत पोचू शकतात. त्यात बरं. त्यांची शक्ती क्षीण होते आणि तुमच्या मेंदूला त्याचा इजा होत नाही काही. इजा होत नाही. येस सर, खूप धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही मोबाईल ॲडिक्शनवर हे सगळं गायडन्स केलं आणि निश्चितपणे आपले सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना याचा आनंद घेता येईल आणि आपल्या आयुष्यात परिवर्तन करता येईल. म्हणजे मेंदू आणि मोबाईल याचा जो संबंध तुम्ही आज सांगितला तो एका अर्थानं हादरवणारा आहे पण दुसऱ्या अर्थानं जागा करणारा पण आहे. नाही, ते झोपतानाचं जसं सांगितलं हो. तसं एकच सांगतो मध्ये ॲडिशनल. येस. सकाळी उठल्यावर पण अजिबात मोबाईलकडे जाऊ नका. अच्छा. सकाळचा अर्धा तास तुमचं शरीर फ्रेश झालेलं असतं, हो मन ताजंतवानं असतं, डोळे स्वच्छ असतात झालेले झोप झाल्याने समजा, हो. तर बाल्कनीत जा आणि झाडं हिरवळ बघा. मी चित्रकलेचा विद्यार्थी आहे, चित्रकार पण आहे. बरं. तर आम्हाला शिकवलेलं रंगशास्त्रात हो की दर 2 तासांनी हिरवाई बघा. हो. तुमच्या शंकूच्या पेशी मजबूत राहतात. माझे डोळे स्वच्छ राहण्याची अनेक कारणं, त्यापैकी ते एक आहे. मोठं कारण. काम करताना कॉम्प्युटरवर असाल तर दर 2 तासांनी उठा, शांतपणे कुठले तरी झाडं वगैरे हिरवा रंग बघा, सळसळता. बरोबर. नाही तर कुणीतरी पडदा लावून ठेवेल हिरवा, मी बघतो तसं नाही. नाही. ते झाडं लावून ठेवा. आणि सकाळी उठल्यावर कधीही हो. पहिला अर्धा तास मोबाईल जायचं नाही. बरं. किती काही असो. हो ना. समजा आपण अर्धा तास उशिराच उठलोय असं समजा, हो. आणि तो अर्ध्या तासात तुम्ही बाल्कनीत जा, येस. झाडं बघा, मग बघा तुम्ही मोबाईलपासून दूर राहायला किती आनंदी होणार आहात. नक्की नक्की. गरज आहे, हो. पण ती गाय आहे म्हणून दिवसभर धार काढू नका. अगदी. येस. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. Yes. आणि माझी अपेक्षा आहे या वेळेला ती कॉमेंट येणार नाही की तुमची मोबाईल दूर राहा म्हणताना तुमची मुलाखत कशी बघायची. कामाचं असेल ते बघा, त्याचं कंटेंट खाली लिहिलेलं असतो की त्याच्यात काय आहे, बरोबर. तेवढं वाचा आणि मग छान स्वस्त Yes. जगा. रिअल लाईफमध्ये जास्ती मजा आहे मित्रांनो, येस. खूप मजा आहे. थँक्यू. थँक्यू सर.